आज आपण इथे पाहणार आहोत सुक्या चवळीची उसळ. तर इथे मी 1 वाटी चवळी घेतलेली आहे आणि ही चवळी जी आहे मी ती गरम पाण्यामध्ये रात्री भिजत घातली होती, जेणेकरून सकाळी चवळी पटकन शिजते. सकाळी तिला स्वच्छ धुवून नंतर कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या, जेणेकरून चवळी खूप छान शिजेल. आणि शिजताना थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं. चवळी शिजल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून जिरं मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे. जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. चवळीची उसळ करताना कांद्याचा थोडा जास्त वापर करायचा आहे. इथे मी 4 ते 5 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा खूप छान शिजला जातो. नंतर त्याच्यामध्ये लसूण, टोमॅटो, पावभाजी मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, धने जिरे पूड आणि मी घरची चटणी वापरलेली आहे इथे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे मसाले एकजीव होतील. नंतर त्याला 4 ते 5 मिनटं आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे. वाफवल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण शिजवलेली चवळी आहे ते पाण्याबरोबर घालून घ्यायची आहे. हे चवळी चांगली उकळल्यानंतर त्याच्यामध्ये वरून आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपली ही चवळी तयार आहे. थँक्यू.